आता मी परांजपे स्कीमच्या वतीने अथर्शीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सकाळ असूनही एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलात, खरंच मनापासून आभार. बोलण्याचं माध्यम माझं मराठीत इंग्लिशमध्ये जसं आपल्याला पाहिजे असेल तसं करीन. माझ्या डावीकडे माझे ज्येष्ठ पुत्र अमित परांजपे आहेत. अमित हा जवळजवळ 12 वर्ष माझ्या बरोबर आहे आणि खूप चांगलं काम तो माझ्याबरोबर करतोय. अथर्शीची संकल्पना ही 2000 साली बीजी देशमुख जे आपले सेक्रेटरी होते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे चीफ सेक्रेटरी होते, आणि डॉक्टर शरदचंद्र गोखले जे एक सोशल सायंटिस्ट होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्शीची संकल्पना सुरुवात झाली. 2001 साली त्याचा कोनशिला समारंभ आपले भूतपूर्व प्रेसिडेंट व्यंकटरमणजी यांच्या हस्ते झाला आणि तेव्हा आम्ही एक वडाचं झाड लावलं होतं. आज ते 25 वर्षाचं वडाचं सॅपलिंग आहे, त्याचा मोठा वटवृक्ष झालाय आणि खरंच त्यांच्या मार्गदर्शनाने ही जी संकल्पना आम्ही केली होती ती सुद्धा फार छान लोकांनी आत्मसात केली. पहिली अथर्शी जेव्हा तयार झाली तेव्हा वृद्धाश्रम ही जी संकल्पना होती, हा जो टाबू होता म्हणजे तो बदलून गेला आणि अतिशय चैतन्य असलेली, ज्याला म्हणतो हॅसलफाईड, डिग्निफाईड, जॉयफुल लाईफ हे ज्येष्ठांना आम्ही देऊ शकलो. या 25 वर्षामध्ये 17 वेगवेगळ्या अथर्शीज आम्ही पूर्ण केल्या आणि त्याच्यामधून आज जवळजवळ 5000 ज्येष्ठ नागरिकांची आम्ही सेवा करतोय. ही संकल्पना जरी परदेशातून आलेली असली तरी आजपर्यंत म्हणजे ती एवढी, ज्याला म्हणूया की कस्टमाइज करणं किंवा भारतीय नागरिकांना आवडेल अशी करणं हे एक चॅलेंज होतं. एजिंग इन प्लेस म्हणतो, कारण का जसं तुमचं वय वाढतं तसं तुमचं चालणं कमी होतं आणि त्या दृष्टीने सगळ्या म्हणजे घराची रचना, प्रत्येक गोष्टीची रचना करणं, तिथे लाईफस्टाईल किंवा जीवनशैली अतिशय चांगली असावी अशा दृष्टीने प्रत्येक अथर्शीमध्ये आम्ही स्विमिंग पूल पण केले. पण स्विमिंग पूल केले पण त्याचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांना करता येईल त्या दृष्टीने त्याच्यात खूप बदल केले. असं म्हणजे प्रत्येक कॉरिडॉरमध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये बदल तर केलाच, पण सर्वात महत्वाचं झालं ते त्यांना अभिमानाने राहता येईल, इंडिपेंडेंटली राहता येईल असं आयुष्य आम्ही देऊ शकलो. आणि आज मी तुम्हाला नक्की सांगेन की कुठच्याही आमच्या अतिशयकरांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि ते भरभरून गोष्टी सांगतील अथर्शीमध्ये. आत्ता नाच जो चालला होता त्याच्यामध्ये जे पाठच्या बाजूला जे नाचत होते कव्वालीचं, ते गृहस्थ 92 वर्षाचे आहेत आणि खरंच म्हणजे इतका आनंदाने ते जगतायत. आणि पुलंनी मला नेहमी असं वाटतं की पुलंनी आपल्याला सांगितलं होतं की कसं जगावं हे महत्वाचं आहे आणि कसं जगावं हे अथर्शीचे लोक अगदी आपल्याला दाखवून देतात. बाकी अमित, आय थिंक 25 वर्ष अथर्शीला झाली आहेत. पहिले 25 वर्ष अवेअरनेस क्रिएट करण्यात गेली की हे वृद्धाश्रम नाही आणि हे आता इंडिपेंडंट सिनियर लिव्हिंग ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो ती आता तयार झालेली आहे. आधी डिसिजन अथर्शीमध्ये किंवा सिनियर सिटीजन हाऊसिंग मध्ये घ्यायचा होता, रिॲक्टिव्ह होता की मुलं परदेशात गेली, दुसऱ्या सिटीमध्ये गेली, काहीतरी रोग झाला, त्यामुळे आता केपेबिलिटी थोडी कमी झाली म्हणून आपण मूव्ह व्हावं, आधार असावा. ती सगळी गेले 25 वर्षाची एक थॉट प्रोसेस होता. पण आता तो थॉट प्रोसेस लाईफस्टाईल वर जातोय की का जायचं सिनियर लिव्हिंग मध्ये पेक्षा कधी हा डिसिजन घ्यावा ह्याच्याकडे सगळ्यांचा विचार होतोय. विथ इट सेल्फ सेज दॅट की ही कॅटेगरी खूप जरुरी आहे, कारण भारतामध्ये 2050 पर्यंत
21% पॉप्युलेशन भारतातलं हे सिनियर सिटीजन कॅटेगरीमध्ये जाणार आहे. सो ही खरंच पुढे गरज आहे, पण ती गरज एक लाईफस्टाईल स्वरूपी असावी. कारण आम्ही बघतो की पहिल्यांदी जे अथश्री मध्ये रेसिडेंट्स होते ते वय वर्ष 70 तेव्हा फ्लॅट विकत घ्यायचे. आता वय वर्ष 55ला लोक फ्लॅट विकत घेतात. ट्रेंड्स चेंज झाल्यात. आधी टॉप फ्लोअर आहे हा नकोसा वाटायचा, ग्राउंड फ्लोअर हा पहिला विकला जायचा. आता पहिल्यांदा सगळे टॉप फ्लोअर विकले जातात, कारण लोकांची राहण्याची पद्धत पण चेंज झाली. सो असे वेगवेगळे ऍक्च्युली चेंजेस होत जात आहेत आणि ते चेंजेस लक्षात घेता प्रत्येक पहिली अथश्री टू आता ही 17वी अथश्री उद्याच आम्ही पोझिशन देतोय बरोडा मधल्या आमच्या सेकंड फेजचं. सो त्याच्यामध्ये आम्ही आता पिकल बॉल कोर्ट ऍड केलेला आहे, जे ऍक्च्युली हा गेम सिनियर सिटीजन साठी चालू केला होता आणि सगळे यंग मुलंच खेळतात. तर हा पहिल्यांदा आम्ही तिथे चालू करतोय. एक वेगळं प्रयत्न आमचा आहे आणि ह्याच्या पुढे जाताना आम्ही वेगवेगळे टायअप पण करतोय. म्हणजे आम्ही आज अनाऊन्स पण केलं होतं ऑडिटोरियम मध्ये की हे सगळे सिनियर सिटीजन आहेत, हे उच्च शिक्षिक आहे, शिकलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी कामं केलेली आहेत. एक्स MD चेअरमन असे सगळे आहेत. सो त्यांना हाऊ कॅन दे कॉन्ट्रीब्युट बॅक टू द सोसायटी हा एक मोठा प्रश्न आहे त्यांना. आणि आम्ही वेगवेगळ्या बिझनेस स्कूल्स बरोबर टायअप करतोय, जेणेकरून ही लोक त्यांचं नॉलेज या स्टुडंट्स बरोबर शेअर करू शकतील. आम्ही तो मेंटरशिप प्रोग्राम म्हणतोय की आत्ताच आम्ही जे सन्मान केला तर आपले होमी बाबा रिसर्च सेंटर, ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे सायंटिस्ट होते डॉक्टर फडणीस. सो त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे आणि ते काय प्रकारचं नॉलेज आज देऊ शकतात मुलांना. इट इज अमेझिंग. सो या पद्धतीने करतोय. मग आम्ही ब्रिज क्लब्स काढणार आहोत, कार्ड गेम्सचे वेगवेगळ्या टुर्नामेंट्स घेणार आहोत. आम्ही ओरिगामी, आर्ट, कॅमलिन बरोबर टायअप करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून दे विल प्रोव्हाइड द मटेरियल, शिकवलं जाईल त्यांना. इथे काय होतं की बरेच लोकांच्या हॉबीज सुटलेल्या असतात कामामुळे, तर अथश्रीला येऊन ते परत त्या सगळ्या हॉबीज हे करू शकतात. मी त्याचे एक तुम्हाला करतो की आमच्या बेंगलोर अथश्रीमध्ये एक 92 वर्षाचे गृहस्थ होते आणि ते उत्तम चित्रकार होते. आणि त्यांनी असं ठरवलं की अथर्शी मधल्या सगळ्या लोकांना आपण चित्रकला शिकवायची. अक्षरशः तारे जमीन पर हा सिनेमा होता, त्याच्यामध्ये कसं की त्या ड्रॉइंग टीचरनी सगळ्यांना करायला लावली, तसं त्या सद्गृहस्थांनी संबंध अथर्शीमध्ये सगळ्यांना चित्रकला शिकवायली. 1 वर्षांनी इतके छान चित्रकार तिथे निर्माण झाले की त्यांनी 1 वर्षांनी त्यांचं स्वतःचं एक्झिबिशन चित्रकलेचं भरवलं. आणि अशा तऱ्हेचं म्हणजे वेळ अतिशय आनंदाने कसा जाईल ह्या दृष्टीने अनेक आम्ही कार्यक्रम करतोय. योगा इन्स्टिट्यूट आहेत, अयंगार योगा इन्स्टिट्यूट, त्याच्याबरोबर टायप आहे. मुख्यत्वे त्यांना आनंद कसा होईल, त्यांच्या हेल्थकडे जास्त त्यांना लक्ष कसं देता येईल, किंवा त्या दृष्टीने योगा आहे, ताईची क्लासेस आहेत, असे छान वेगवेगळ्या गोष्टी ह्या अथर्शीमध्ये या 25 वर्षाच्या निमित्ताने आम्ही इंट्रोड्यूस करतोय आणि मला वाटतं ते ज्येष्ठांना खूप आवडेल. एक लक्षात घ्या की प्रत्येकाचं आपण ह्या व्यवसायात काय व्हाय हा फार महत्वाचा गोष्ट आहे की व्हाय यू आर इन धिस बिझनेस. मुळात आमचा व्हाय हा फार वेगळा आहे, कारण काय आमच्या आधीच्या पिढीने मराठी लोकांना अतिशय स्वस्त दरात घरं मुंबईमध्ये मिळावीत या दृष्टीने फार मोठं कार्य केलेलं आहे. 25,000 पेक्षा जास्त घरं त्यांनी बांधलेली आहेत मराठी लोकांसाठी. त्यामुळे मुळात पैसे कमावणं हा उद्देश माझा आणि माझ्या मोठ्या बंधूंचा नव्हताच. त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या 3 बेसिक गोष्टी आहेत आणि त्याच्यातला निवारा प्रोव्हाइड आम्ही करतो डेव्हलपर म्हणून. आणि त्या दृष्टीनेच आम्ही गेले जवळजवळ 40 वर्ष काम करतोय की समाजामध्ये स्थित्यंतर होत आहे, समाजामध्ये त्यांना त्यांची घरं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची लागतायत आणि ती प्रोव्हाइड करणं हे आमचं काम आहे असं आम्ही समजतो. आणि त्याचा अभ्यास करून तशी घरं पुरवणं हे एक आमचं उद्दिष्ट ठरतं. अथर्शीच्या बाबतीमध्ये झालं असं की एक फार मोठ्या संख्येने लोक, मुलं स्पेशली ही परदेशात जात होती, पण आयटीचं युग पण आलं आणि आयटीच्या निमित्ताने नुसतं अमेरिका, युरोप,
किंवा ऑस्ट्रेलिया, सिंगापूरमध्ये मुलं न जाता त्या वेगवेगळ्या शहरात जायला लागली. म्हणजे पुण्यातली अनेक मुलं ही बेंगलोरमध्ये जाऊन स्थायिक झाली आहेत, हैदराबादमध्ये जाऊन स्थायिक झाली आहेत आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात जी वृद्ध एकटे राहायला लागले होते. आणि मग त्यांना केअर घेणं हा एक फार मोठा प्रश्न होता. वृद्धापकाळामुळे आज एखाद वेळ रस्ता क्रॉस करणंही जमत नाही. अशा परिस्थितीमध्ये रोज त्यांना मदत कोण करू शकेल हा एक प्रश्न होता. आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करून आम्ही असं म्हणजे खरंच आता माणशी 5 घरांमध्ये असं दिसतं की आजूबाजूच्या 5 घरांमध्ये मुलं नाही आहेत, एकटेच राहत आहेत आणि त्यांच्या अडचणीच्या वेळेस कोण त्यांना धावून येईल हा प्रश्न असतो. आणि त्याचा अभ्यास करून आम्ही हे आथश्री सुरू केलं. 3 भाऊ आम्ही चौथी पिढी आहोत. तसं रिअल इस्टेटमध्ये आणि महाराष्ट्रीयन रिअल इस्टेट फॅमिलीज मध्ये 4 पिढ्यांपर्यंत रिअल इस्टेट बिझनेस आतापर्यंत गेला नाही. सो ती इटसेल्फ इज वन रिस्पॉन्सिबिलिटी. पण ह्याच्या पुढे आतापर्यंत सिनियर लिव्हिंग फक्त टियर 1 सिटीज पर्यंत मर्यादित होतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की पुणे, बँगलोर. पण आता टियर 2 आणि टियर 3 सिटीज मधनं पण सिमिलर एन्क्वायरीज यायला लागल्यात मोठ्या प्रमाणाने, की नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली. म्हणजे प्रत्येक जणांचे शेवटी तिथे सगळे बंगले आहेत आणि मुलं मोठ्या शहरांमध्ये येत आहेत कामासाठी, तर इफेक्टिव्हली बंगल्यांमध्ये राहणं पॉसिबल नाही. तर त्या दृष्टीने आम्ही विचार करतोय की टियर 2 आणि टियर 3 सिटीज मध्ये पण जावं. आणि शेवटी हा आहे बिझनेस आहे, पण हा बिझनेस विथ अ सोशल टच आहे. सो त्याला टिपिकली माइंडसेट आमचा पण किंवा आमच्या बरोबर जे काम करतात त्यांचा माइंडसेट 2 वर्षापर्यंत डिफेक्ट लायबिलिटी पिरियड न बघता 20-25 वर्षापर्यंत प्रोएक्टिव्हली कसं काम करता येईल हे इनग्रेन करण्याची नेसेसिटी आहे. टीम जी सेल करते, टीम जी बांधते किंवा टीम जे केअर देते ती यंग टीम आहे. हे सगळ्यांना केअर देते. 25 ते 40 वर्षाची लोक केअर देतात. सो त्यांना ती मच्युरिटी आणणं हे सर्वात मोठं ट्रेनिंग स्किल आम्हाला क्रिएट करावं लागणार आहे. आणि ऍज अ 4th जनरेशन तो आमचा प्रयत्न राहील की क्वालिटी केअर त्या एज ग्रुपना यंगर एज ग्रुप कशी देऊ शकेल. आणि म्हणून ना भारतामध्ये खास सिनियर सिटीजनचे प्रोजेक्ट मेंटेन करणं याच्यासाठी ISO सर्टिफिकेशन आम्ही घेतलंय. आणि ज्याला आपण SOPs म्हणतो की अगदी सिक्युरिटी पासून किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या किल्ल्या आमच्याकडे असतात, त्याचं मेंटेनन्स कसं करणं, एवढ्या सगळ्या गोष्टी या अतिशय चांगल्या तऱ्हेने काटेकोरपणे पाळल्या जातात. ते बेसिक जे फ्रेमवर्क आता येणार आहे त्याच्यात एक सिनियर सिटीजन कॅटेगरी बद्दल पण एक खूप छान त्याच्यामध्ये सगळे पॅरामीटर्स आहेत. 3 प्रकारे ते टॅकल करतायत. पहिलं म्हणजे जे आपल्याकडे आज कॅटेगरी रेसिडेन्शियल हाऊसिंग जी आहे त्याच्यापासून सँक्शनिंग मध्ये सिनियर हाऊसिंग ही कॅटेगरी ते आणतायत, ज्याच्यामध्ये ग्राउंड कव्हरेज किती असावं, हाईट बिल्डिंगची किती असावी. 30 मजल्याची बिल्डिंग असू शकत नाही, त्याला एक प्रोपोर्शन पाहिजे कुठल्याही सोसायटीला. ह्या पद्धतीचे रूल्स ऍक्च्युली DCR रूल्स मध्येच आणतायत. सेकंडली ते चेक करतायत की सर्व्हिस कोण देणार, कशी देणार, त्याला रजिस्टर करायला सांगणार आहेत की सिनियर सिटीजन केअर सर्व्हिसेस रजिस्टर होतील. त्यांनी ती अश्युरिटी येईल की एकदा घर बांधल्यानंतर पण ती सर्व्हिस पूर्णपणे देता येईल. आणि थर्ड म्हणजे टू मेक इट अफोर्डेबल, स्टॅम्प ड्युटी एक प्रपोजल आहे की 1000 रुपये करायची या सिनियर सिटीजन होम्सवर जे रजिस्टर्ड सिनियर सिटीजन होम्स असतील. सो ह्या तिन्ही पॅरामीटर्स जर एकत्र आले तर डेफिनेटली सिनियर हाऊसिंग खूप प्रमाणाने लोक विचार करायला लागतील. आणि काळाची गरज येते म्हणजे